ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। विवेक प्रेरणा या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे आणि दरवेळेसप्रमाणे यावेळेसुद्धा आपण एक कविता घेणार आहोत आणि त्यावर निरूपण करणार आहोत। जाग उठ मानवा, जाग उठ मानवा, जाग उठ मानवा, जाग उठ मानवा, जाणून घे स्वमहिमा, जाणून घे स्वमहिमा। दुर्बल होऊन कारडतोसी अनंत शक्ती तुझ्या अंतरी, देह नसे मी चेतन आत्मा, असा विश्वास असू दे मना, जाणून घे स्वमहिमा। पापी तापी हीन दीन मी, ऐसा भाव तू दे सोडूनी, अमृताचा मी अधिकारी, ऐसा भाव जागू दे मना, जाणून घे स्वमहिमा, जाणून घे स्वमहिमा। जन्म मृत्यू शोक ताप, देह मनाला करती बाधित, मी आत्मा आनंद स्वरूप, हेची स्मरण असू दे मना, जाणून घे स्वमहिमा। विवेकानंद सांगती गर्जुन, दुर्मिळ आहे मानव जीवन, आत्मस्वरूप घ्या रे जाणून, हीच असू द्या मनी कामना, जाग उठ मानवा, जाग उठ मानवा, जाणून घे स्वमहिमा। तर ही आपली कविता आहे, जाग उठ मानवा, जाग उठ मानवा, जाणून घे स्वमहिमा। आता इथे म्हटलं आहे की जाग उठ मानवा म्हणजे काय? आज आपण झोपलेलो आहोत का? आपण जागेच आहोत, मग पुन्हा जागण्याची गरज काय आहे? आपण जाग आहो, पण आपण जाग आहो फक्त इंद्रियांच्या पातळीवर, आपण आपल्या स्वरूपामध्ये जाग नाही। याला आपण खरी जागृती म्हणत नाही। हे जाग असणं म्हणजे अज्ञानच आहे, कारण जागृत स्वप्न सुषुप्ती ह्या तीन जीवाच्या अवस्था आहे आणि याच्या पलीकडे ते चैतन्य आहे, त्याला आपण तुरीय म्हणतो। आणि त्या अवस्थेमध्ये जागणं म्हणजे खरं जागणं आहे। नुसतं इथे जागणं, दिवसभर जागं राहणं म्हणजे जागणं नव्हे, आणि आपल्याला कळत पण नाही आपण झोपलेलो आहोत, हे आपल्याला कळत नाही। मांडूक्य उपनिषदामध्ये शंकराचार्यांनी सुंदर भाष्य लिहिलं आहे। त्या भाष्यावरती पुन्हा गौडपादांनी कारिका लिहिलेल्या आहेत, भाष्यावर कारिका लिहिलेल्या आहेत। सगळ्यात लहान उपनिषद म्हणजे मांडूक्य उपनिषद। त्यामध्ये गौडपाद काय म्हणतात बघा। ते म्हणतात, अनादि मायया सुप्तो यदा जीव प्रबुध्यते, अजम अनिद्रम अस्वप्नम अद्वैतम बुध्यते तदा। तर इथे गौडपाद म्हणतात त्यांच्या कारिकेमध्ये, अनादि मायया सुप्तो यदा जीव प्रबुध्यते, हा जीव झोपलेला आहे केव्हापासून? अनादि मायया सुप्तो, अनादि मायेमध्ये हा जीव झोपलेला आहे। म्हणजे किती जन्म गेले, किती हजार वर्ष गेले, याचा कुठेही हिशेब नाही। कारण अनेक वर्ष, अनेक जन्म आपण ह्या झोपेमध्येच गमावलेले आहे। अनादि मायया सुप्तो म्हणजे या मायेमध्ये झोपलेला, अनंत काळापासून या मोहनिद्रेमध्ये झोपलेला जीव जेव्हा खडबडून जागा होतो, त्याला एक दिवस जागं व्हावंच लागेल आणि तो जागा होतो। कधी त्याच्या जीवनामध्ये सत्संग येतो, त्याला चांगल्या लोकांची संगत मिळते, कधी शास्त्र वाचन करतो, तर कधीकधी त्याला जाग येतो आणि त्याला कळतं की आपण हे जे जग खरं समजतो, हे जग खरं नाही, ही तर मोहनिद्रा आहे आणि आपण अनेक जन्म या मोहनिद्रेमध्ये घालवले आहे। आता आपण जागं व्हायला पाहिजे आणि हे जागं होण्याचं कार्यच
शास्त्र करत असतात. आपल्याला जागविण्याचं कार्यच शास्त्र करत असतात. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत. उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्त होईपर्यंत थांबू नका. कठोपनिषद म्हणते, स्वामी विवेकानंद म्हणतात की उठा, जागे व्हा. किती दिवस या अज्ञान निद्रेमध्ये झोपणार? तेव्हा बघा, आपण या अज्ञान निद्रेमध्ये झोपलेलो आहोत, पण आपण जेव्हा जाग होतो तेव्हा काय होतं? अजम. अरे, मला तर जन्मच नाही आणि मला मृत्यूही नाही. हे मी कसं विसरून गेलो? इतके जन्म मी कसा भटकत राहिलो? मला कुठे जन्म आहे? अजम अनिद्रम. मला तर निद्रा पण नाही. हे निद्रा तर जीवाला आहे, मी तर नेहमी जागाच आहे. मला निद्रा कुठे आहे? अनिद्रम अस्वप्नम. मी स्वप्नही बघत नाही, मी निद्रेमध्येही जात नाही. मी अमर आहे. आणि अद्वैतम. सगळीकडे मीच व्यापलेलो आहे, माझ्याशिवाय जगामध्ये काहीही नाही. बुध्यते तदा. तेव्हा त्याला ती अनुभूती होते आणि त्याला आश्चर्य वाटतं की अरे, हे माझं स्वरूप आणि ह्या स्वरूपामध्ये मी इतके जन्म झोपलेलो होतो. मला हे कसं कळलं नाही की मी केवढा महान आहे, माझं वैभव किती आहे आणि हे माझं ऐश्वर्य मी विसरून गेलो. आणि या मायेने मला या जगामध्येच बांधून ठेवलं, छोट्या छोट्या गोष्टी देऊनच बांधून ठेवलं. म्हणून इथे काय म्हटलं आहे की जाग उठ मानवा. अरे मानवा, ह्या जगाला सत्य समजू नको. तुझ्या आतमध्ये जे आहे ते सत्य आहे आणि त्याबद्दल तुला काहीही माहिती नाही. तू आत्मस्वरूप आहे, तू जन्ममृत्यूच्या पलीकडे आहे, तू सच्चिदानंद आहे, तू आनंद स्वरूप आहे. हे सगळं एवढं ऐश्वर्य आपल्यामध्ये आहे, पण ह्या मायेनं आपले डोळे झाकून टाकलेले आहे. आणि हे केव्हापासून? अनादि मायया सुप्तो. अनंत काळापासून आपण या मोहनिद्रेमध्ये पडलेलो आहे आणि तरी आपल्याला त्याची जाणीवसुद्धा होत नाही. त्याबद्दल कधी आपल्याला प्रयत्न करावासा पण वाटत नाही. म्हणजे बघा, किती घोर तमोगुण आहे की ज्या निद्रेमध्ये आपल्याला जागं होण्याची इच्छाच होत नाही, की आपण याच्या बाहेर पडलो पाहिजे असं कधी वाटतच नाही. आणि केवढं मोठं आश्चर्य, या महामायेचं आश्चर्य मनुष्याला ती समजूच देत नाही. त्याच्यावर आवरण टाकते, त्याच्या डोळ्यावर आवरण टाकते आणि त्याला हेच दाखवते आणि म्हणते की हेच खरं आहे. बघा, भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की ईश्वर अगदी आपल्या जवळ आहे, आपण त्याला बघू शकतो, पण हे मायेचं आवरणमध्ये आल्यामुळे तो आपल्याला फार लांब वाटतो. ते असा एक रुमाल हातात धरतात आणि बघा, तुम्ही माझ्या किती जवळ आहात, पण तुम्ही मला बघू शकत नाही कारण मध्ये रुमाल आहे. राम समोर आहे, सीता मध्ये आहे, मागे लक्ष्मण आहे. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की लक्ष्मण हा जीव आहे, राम हा परमात्मा आहे आणि सीता आहे मध्ये माया. जेव्हा लक्ष्मण हा जीव सीतामाईला प्रार्थना करतो की माताजी थोड्या बाजूला व्हा, तेव्हा कुठे लक्ष्मण त्या रामाला बघू शकतो. या मायेला जेव्हा आपण प्रार्थना करतो भगवतीला, देवीला, की जगन्माते थोडी बाजूला हो आणि मला दर्शन घडू दे परमात्म्याचं, जेव्हा महामाया दरवाजा उघडून देते, मोक्ष कपाट पाट न करी, ती मोक्षाचं कपाट उघडून देते, तेव्हा कुठे आपल्याला आपल्या स्वरूपाचं दर्शन होते. म्हणजे अशा प्रकारे आपण ह्या मायेमध्ये झोपलेलो आहोत. दुर्बल होऊन कारडतोसी, अनंत शक्ती तुझ्या अंतरी, देहनसे मी चेतनात्मा, असा विश्वास असू दे मना, जाणून घे स्वमहिमा, जाणून घे स्वमहिमा. दुर्बल होऊन कारडतोसी, अनंत शक्ती तुझ्या अंतरी. आता बघा, जीव आणि ईश्वर किंवा जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे.
जीवाची शक्ती अतिशय अल्प आहे. जीव हा क्षुद्र आहे आणि परमात्मा सर्वशक्तिमान आहे. बघा, प्रकाश एकच आहे, पण प्रकाश एकच असूनही उपयोग काय? इलेक्ट्रिसिटी आहे, पण तुम्ही एवढे कंजूष आहात की तिथे तुम्ही झिरोचा बल्ब लावलेला आहे. आता त्या झिरोच्या बल्बमधून बाहेर किती प्रकाश पडणार? तिथे लावा ना 5000 वॅटचा बल्ब लावा, मोठा फोकस लावा, हॅलोजन लाईट लावा, तुम्हाला किती मोठा प्रकाश मिळेल. ती विद्युत काही कंजूष नाही, ती विद्युत तर सर्वांसाठी उपलब्ध आहे. पण तुमचा बल्ब जर छोटा असेल, तुमचा जीवत्व जे आहे, तुमची कॅपॅसिटी जर आहे ती जर मर्यादित असेल, तर तुम्ही ते उपलब्ध असूनही तुमच्यासाठी विद्युत उपलब्ध आहे. तुम्ही तुमची शक्ती वाढवा, जास्तीत जास्त प्रकाश तुमच्यामध्ये प्रगट करा, पण आपण करत नाही. तर ह्या जीवत्वामुळे आपल्याला ज्ञानही अल्पज्ञान आहे, अल्पशक्ती आहे, अल्प आनंद आहे, दुःखच आहे. आणि परमात्मा म्हणजे अनंत आनंद, अनंत सुख, अनंत ज्ञान, अनंत जीवन. आणि आपण खऱ्या अर्थानं तो परमात्माच आहोत. पण आपण ह्या शरीराशी एक झालो आणि हे शरीर दुर्बल आहे, मन दुर्बल आहे, म्हणून आपण आपल्याला दुर्बल समजतो. आपण दुर्बल कधीच नव्हतो आणि कधीही राहणार नाही, कारण आपण तर अनंत शक्तिशाली आहोत. पण ते आपलं खरं स्वरूप आहे. पण आपण ह्या शरीराला मी म्हणतो. मी आत्मा आहे असं म्हणायला आपल्याला शास्त्र सांगतात. अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी. शास्त्र सांगतात का रे तू ब्रह्मा आहे, तू ईश्वर आहे, तू शक्तिमान आहे. पण आपण म्हणतो नाही 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 नाही, मी जीवच आहे, मला हेच बरं आहे, मला काही ते व्हायचं नाही, ब्रह्मा वगैरे काय व्हायचं नाही. म्हणजे बघा, आपलं खरं स्वरूप जाणून देण्यासाठी हे सगळे महापुरुष प्रयत्न करतात. त्यांना वाटते की आपण ते आपलं स्वरूप जाणलं पाहिजे, त्यासाठी ते प्रयत्न करतात. पण आपण त्यांच्या शब्दाकडे लक्षच देत नाही. आपल्याला या जीवत्वामध्येच आनंद वाटतो, कारण आपण त्या अनंत सुखाचा आनंद घेतलेला नाही. त्या आनंद सुखाचा आनंद जर एकदा मिळाला तर ह्या सगळ्या गोष्टी एकदम तुच्छ वाटतील, पण कधी आनंदच घेतला नाही. त्यामुळे ते काय आहे याची कल्पनाच नाही, कल्पनेच्या पलीकडचं आहे. तो आनंद प्राप्त झाल्यावर मनुष्य कसा आनंदामध्ये नाचू लागतो, डोलू लागतो. त्याला स्वतःचं अज्ञान कळते की मी किती मूर्ख, इतके दिवस मी काय केलं, एवढा खजाना माझ्या मालकीचा होता, पण आत्तापर्यंत मी वंचित राहिलो त्याला. बघा, ही आहे आपली अवस्था. म्हणजे सर्व शक्ती जरी आपल्यामध्ये आहे तरी आपण स्वतःला दुर्बल समजतो, आपण स्वतःला हीनदीन समजतो, कुचकामाचा समजतो. अशा प्रकारची स्वतःविषयी आपण भावना करून घेतो, कारण आपल्यामध्ये तो आत्मविश्वास नाही की मी आत्मा आहे, मी सर्वशक्तिमान आहे, मला सगळं काही शक्य आहे. हा विश्वासच तर आपल्यामध्ये नाही ना. तो एकदा विश्वास आला की आपल्याला जगामध्ये काहीच अशक्य नाही, सगळं काही करण्यात आपण समर्थ आहोत, कारण अनंत शक्ती आपल्यामध्ये आहे. प्रगट करा. किती दिवस त्या आत्म्याला झोपून ठेवणार? त्याला जागवा, त्याला हाका मारा मारून जागवा. तर दुर्बल होऊन कारडतोसी, अनंत शक्ती तुझ्या अंतरी. देहनेसे मी चेतन आत्मा, असा विश्वास असू दे मना. जाणून घे स्वमहिमा, जाणून घे स्वमहिमा. तर नेहमी हाच विचार केला पाहिजे आपण की मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, तर मी अमर आत्मा आहे, मी चैतन्य स्वरूप आत्मा आहे. मनोबुद्ध अहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमी न तेजो न वायु, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी तो चिदानंद आत्मा आहे. मला कुठे जन्म, कुठे मृत्यू,
हे सगळे मनाचे आणि शरीराचे विकार आहे. माझ्यामध्ये हे सगळं काहीही नाही. म्हणजे बघा, अशा प्रकारचा सतत विचार करत राहिलो तर आपल्यामधली ती आत्मशक्ती जागृत होईल. कारण तुम्ही जसे विचार कराल तसेच तुम्ही होऊन जाल. रात्रंदिवस तुम्ही म्हणाल की मी दुर्बल आहे, मी कुचकामाचा आहे, माझ्याकडून काही होणार नाही, तुम्ही तसेच होऊन जाल. पण रात्रंदिवस चिंतन करा की मी शक्तिशाली आहे, सामर्थ्यशाली आहे, माझ्यात सगळी शक्ती आहे, मी सगळं काही करू शकतो, असा विचार करा. तुमच्यामधली ती शक्ती प्रगट होईल आणि मोठमोठ्या संकटांचा तुम्ही सामना करू शकाल. कारण जीवनामध्ये कितीही आव्हानं आली तरी ते आव्हानं पेलण्याचं सामर्थ्य आपल्या सगळ्यामध्ये आहे. आपण कधी त्याला आव्हानच देत नाही, कधी जागच करत नाही. आपल्यामध्ये शक्ती आहे पण ती कधी आपण प्रगटच करत नाही. ती आत्मशक्ती प्रगट करा, बघा सगळे आव्हानं पळून जातील. म्हणून देह नसे मी चेतन आत्मा, असा विश्वास असू दे मना, जाणून घे स्वमहिमा, जाग उठ मानवा, जाग उठ मानवा. तेव्हा नेहमी मनामध्ये विश्वास असू द्या. सुरुवातीला विश्वास तरी असू द्या, अनुभव येईल तेव्हा येईल. पण सुरुवातीला स्वतःला कमी लेखू नका. मी दुर्बल आहे, मी काही कामाचं नाही, मी गेलो सगळा, असं कधीच म्हणू नका. ती आपली अधोगती आहे. कारण आपण जसं चिंतन करू तसेच होऊन जाऊ. रात्रंदिवस मी दुर्बल आहे, मी दुर्बल ऐकलं तर आपण दुर्बलच होऊन जाऊ. म्हणून असे विचार सोडून सकारात्मक विचार करा. मी आत्मा आहे, मी ईश्वराचा पुत्र आहे, मी अनंत शक्तिशाली आहे, माझ्यामध्ये सगळं काही आहे, मी सगळं काही करू शकतो, इतरांना शक्य आहे मग मला का शक्य नाही. अशा प्रकारे नेहमी तुम्ही तुमचे विचार असू द्या. पापी तापी हीन दीन मी, ऐसा भाव तू दे सोडूनी, अमृताचा मी अधिकारी, ऐसा भाव जागू दे मना, जाणून घे स्वमहिमा, जाणून घे स्वमहिमा. पापी तापी हीन दीन मी, ऐसा भाव तू दे सोडूनी. रात्रंदिवस मी पापी आहे, मी पापी आहे, मी पापी आहे असं म्हणून काही उपयोग आहे का. जे झालं ते झालं. तर जे होऊन गेलं ते आपण काहीच करू शकत नाही. पण आता भविष्य तुमच्या समोर आहे, वर्तमान तुमच्या हाती आहे. आता जे झालं त्याचा विचार करत बसण्यात काय अर्थ आहे. हे पाप ताप वगैरे हे कशामध्ये आहे, हे मनामध्ये आहे. हे संस्कार मनामध्ये असतात. पण हा आत्मा सगळ्यापासून अलिप्त आहे. तो आत्मा नित्य शुद्ध आहे, त्याला काहीही स्पर्श करू शकत नाही. तो निष्कलंक आहे, त्याला पापाचा पुण्याचा कशाचाही स्पर्श होत नाही. आणि ते तुमचं स्वरूप आहे. आता हे तुम्ही पाप केलं असेल तर तुम्हीच पुण्य पण करू शकता ना, तुमच्या हाती आहे. तुम्ही वाईट केलं, आता चांगलं करा, म्हणजे ते वाईट निघून जाईल. शेवटी आपल्याच हाती आहे ना, आपलं भविष्य आपल्याच हाती आहे. आता जे केलं, जे होऊन गेलं त्याचा विचार करून तर काही उपयोग नाही, काही फायदा आहे का. झालं ते गेलं, आता ते काही बदलणार नाही. मग त्याचा विचार करत बसण्यापेक्षा आजपासून जर आपण आपलं जीवन बदललं, आपण जर ठरवलं की आता मी अशा गोष्टी करणार नाही, कारण मी अशा वाईट गोष्टी केल्यामुळे माझ्या आत्म्यावरचं आवरण मी दृढ करत आहे, अजून मी माझं अज्ञान वाढवत आहे, तेव्हा आता मला हे आवरणं दूर करायची आहे. म्हणून मी आता वाईट कर्म करणार नाही. चांगली कर्म केली तर माझं मन पवित्र होईल, माझा आत्मा शुद्ध होईल आणि मी आत्म्याला बघू शकेल. कारण मन पवित्र असेल तर तो आत्मा तुम्हाला दिसेल. मनच तर पवित्र पाहिजे. ठीक आहे, आत्तापर्यंत आपल्याला माहिती नव्हतं, आपण चुका केल्या, आपण पापं केली, मन अपवित्र झालं. पण ते अपवित्र मन पवित्र करण्यासाठी आता साधना करावी लागेल. आपण सत्कर्म केलं, जपध्यान केला, प्रार्थना केली, ध्यान केलं तर ह्या मनावरचा मैला सगळा निघून जाईल. रत्नाकर जर वाल्मिकी होऊ शकतो, मग आपण का नाही होऊ शकत. रत्नाकरने किती खून केले होते, दरोडेखोर होता तरी तो वाल्मिकी झाला, ऋषी वाल्मिकी. म्हणजे प्रत्येकाला संधी आहे. जे झालं गेलं विसरून जायचं, तर नवीन जीवन सुरू करायचं. याच्या पुढे मी कधीही असं वाईट करणार नाही,
कुणाचंही अनित करणार नाही, कुणालाही त्रास देणार नाही, शक्य झालं तर उपकारच करेल. आता आपल्याला जीवन बदललं पाहिजे. आत्तापर्यंत आपण एक प्रकारे वागत होतो कारण आपल्याला माहिती नव्हतं की हे सगळं आपल्या दुःखाचं कारण आहे. आता आपल्याला कळलं की हे आपण जे करतोय वाईट कर्म हे शेवटी आपल्यालाच भोगावे लागणार आहे आणि आपल्या आत्म्याचं बंधन वाढणार आहे, आत्म्याला बंधनामध्ये टाकणार आहे. आता आपण आत्म्याला मुक्त करायचं, त्या वाईट गोष्टी सोडून द्यायच्या, मनाला पवित्र करायचं. म्हणून म्हटलं आहे, पापी तापी हीन दीन मी, ऐसा भाव तू दे सोडूनी. अमृताचा मी अधिकारी, मी तर अमृताचा अधिकारी आहे, मी ईश्वराचा पुत्र आहे. स्वामीजी म्हणायचे अमेरिकेमध्ये व्याख्यानात, मनुष्याला पापी म्हणणं हेच महापाप आहे. मनुष्य पापी नाही, तो अमृताचा अधिकारी आहे. त्यानं काही चुका केल्या असेल म्हणून काय झालं, प्रत्येक व्यक्तीच काही ना काही जीवनामध्ये चुका करतच असतो, पण त्याला पापी म्हणू नका. तो ईश्वराचा पुत्र आहे, अमृताचा अधिकारी आहे, निष्कलंक आहे, पवित्र आहे. ते त्याचं खरं स्वरूप आहे. ही धूळ साचलेली आहे मनावरती आणि मनावरची धूळ दूर करता येते. जे आपण केलेलं आहे तेच आपण दूर करू शकतो. आपण वाईट केलेलं आहे आपण चांगलं पण करू शकतो. शेवटी आपल्याच हाती आहे ना. आपणच वाईट केलं आहे, आपणच चांगलं पण करू शकतो. दुसरं कोणी काही आपलं भविष्य बदलू शकत नाही, आपणच बदलू शकतो. म्हणून आता इथे आपल्याला हा भाव नेहमी मनामध्ये ठेवायचा आहे की मी अमृताचा अधिकारी आहे, मी ईश्वराचा पुत्र आहे. ऐसा भाव जागू दे मना, जाणून घे स्वमहिमा, जाणून घे स्वमहिमा. जन्म मृत्यू शोकताप, देह मनाला करती बाधित. मी आत्मा आनंद स्वरूप, हेची स्मरण असू दे मना, जाणून घे स्वमहिमा, जाणून घे स्वमहिमा. जन्म मृत्यू शोक आणि ताप हे कशाचे आहे, देह मनाला करती बाधित. तर शोक आहे, मोह आहे, कशामध्ये आहे, मनामध्ये आहे. हे मनाचे विकार आहे. आत्म्याला काही स्पर्श करू शकत नाही, आत्ताच आपण बघितलं. तर जन्म मृत्यू कशाला आहे, शरीराला आहे. शरीर येतं आणि शरीर जातं. आपण कितीतरी शरीरं बदललेली आहे. अर्जुन मनाला युद्ध करणार नाही कारण मृत्यू येईल, अपयश येईल. तेव्हा भगवानाला रे घाबरतो कशाला, तू तर देह नाही ना, तू तर देही आहे, या देहामध्ये वास करणार आहे. देही नित्य अवध्योयम, त्या देहीला कोणी मारू शकत नाही. तू घाबरतो कशाला, तुला शस्त्र कापू शकत नाही, तुला अग्नी जाळू शकत नाही. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहती पावक, न चैनम क्लेदयन्त्यापो न शोचयति मारुतः. तेव्हा तुझा विनाश नाही, तू अमर आहे, तू आत्मा आहे, तू शरीरामध्ये राहणारा चैतन्य आहे. हे सगळे जे तू म्हणतो ज्यांच्याबद्दल शोक करतो ते पण आत्मेच आहे. त्यांची शरीरं मरणार आहे पण आत्मा मरणार नाही. ते पुन्हा शरीर धारण करतील, पुन्हा येतील. म्हणजे शरीराचा मृत्यू झाला म्हणजे आपला मृत्यू झाला असं नव्हे. शरीराचा मृत्यू झाला पण आपण शरीरापासून वेगळं आहोत आणि हेच आपल्याला कळत नाही. आपण नेहमी मी 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 म्हणतो ह्या शरीराला. मी अमुक आहे, मी ऑफिसर आहे, माझं नाव हे आहे, मी याचा मुलगा आहे, त्याचा मुलगा, हे सगळं शरीराच्या बाबतीत. त्या आत्म्याला काही स्पर्श करू शकत नाही. मनुष्य मेल्यावर काही राहतं का, ना आई राहत नाही, वडील राहत, ना जात राहत, ना पात राहत, ना श्रीमंत, ना गरीब, काही राहत नाही. तुम्ही झोपल्यानंतर काही भेद राहतो का, झोपेमध्ये तुम्हाला कुठे आठवण राहते तुम्ही कोण आहात, कुठे आहात, काहीच आठवण राहत नाही. तेव्हा शरीर धारण केल्यावर ह्या सगळ्या उपाधी आपल्या मागे लागतात. शरीर धारण करण्याच्या पूर्वी पण ह्या उपाधी नव्हत्या, शरीर सोडल्यानंतर पण ह्या उपाधी राहणार नाही. शरीर गेल्यानंतर सगळं इथे सोडून जावं लागेल. तिथे ना हिंदू, ना मुस्लिम, ना ख्रिश्चन, ना बुद्ध, ना ब्राह्मण, ना क्षुद्र, काहीही राहत नाही, फक्त आत्माच राहतो. ह्या सगळ्या गोष्टी इथेच गळून पडतात. तर ह्या आत्म्याच्या उपाधी नाही, ह्या शरीरमनाच्या उपाधी आहे. हे आपल्याला कळत नाही आणि आपण ह्या सगळ्या शरीराच्या गोष्टींची एकात्म होतो. यालाच आपण आपलं समजतो. आपल्याला वाटतं की आपण दुःख भोगतो. आत्मा तर आनंद स्वरूप, त्याला दुःख स्पर्शू शकत नाही. ह्या शरीराला, ह्या मनाला दुःख होतात
आणि आपण म्हणतो की मी दुःखी आहे, मी चंचल आहे. मन चंचल आहे, आपण म्हणतो मी चंचल आहे. मी लंगडा आहे, एक पाय तुटला, शरीर लंगडा आहे, मी लंगडा आहे. म्हणजे बघा, हे शरीराचे मनाचे आरोप आपण आपल्यावरती लावत असतो आणि हेच तर मोठं अज्ञान आहे. आपण विवेकच करत नाही, कारण हे सगळं शरीराला होत आहे. एक डोळा शरीराचा गेला आहे, मी आंधळा कसा होणार? मला तर डोळेच नाही, मी तर आत्मा आहे. ह्या शरीराला डोळे आहे, हात आहे, पाय आहे, ते गेले तर शरीराचं नुकसान आहे, माझं काय आहे? ह्या भेद न कळल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये दुःख भोगावी लागतात. तर मी आत्मा आनंद स्वरूप हेची स्मरण असू दे मना, जाणून घे स्वमहिमा, जाणून घे स्वमहिमा. तर हा अनुभव प्राप्त व्हावा यासाठीच आपल्याला हा जन्म आहे आणि म्हणून आपण साधना केली पाहिजे, हा अनुभव प्राप्त करून घेतला पाहिजे. तुकाराम महाराज काय म्हणतात? तुकाराम महाराज म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. याजसाठी केला होता अट्टहास म्हणजे हा शेवटला दिवस गोड व्हावा. शेवटल्या दिवशी तरी आत्म्याची अनुभूती व्हावी, शेवटल्या दिवशी तरी भगवंताचं दर्शन व्हावं. ह्यासाठीच मी आयुष्यभर साधना करत होतो, भगवंताचं नाव घेत होतो. आपण आयुष्यभर साधना केली आणि आपल्याला आत्मदर्शन झालं नाही तरी शेवटल्या क्षणी जरी झालं तरी आपण मुक्त होऊन जातो. आणि इथे तुकाराम महाराज म्हणतात की शेवटला दिवस गोड व्हावा यासाठीच मी देवाजवळ अट्टहास धरला होता की देवा मला तुम्ही दर्शन द्या. आणि आता त्यांना दर्शन झालं आणि त्यांचा जो हट्ट होता तो पूर्ण झाला. ज्याच्यासाठी ते अट्टहास करून बसले होते पूर्ण झाला, त्यांना सगळं काही प्राप्त झालं. आता सगळ्या तृष्णा गेल्या, आत्मज्ञान झालं, मुक्ती लाभली. तर शेवटल्या क्षणीसुद्धा हे होऊ शकतं. आपण आयुष्यभर साधना केली, आयुष्यभर जरी आपल्याला अनुभव आला नाही तरी शेवटल्या क्षणी ती अनुभूती आपल्याला येऊ शकते. सिस्टर ख्रिस्टीन बघा, स्वामी विवेकानंदांची शिष्या, ती अमेरिकन होती, निवेदितासोबत भारतामध्ये आलेली होती. तिने भारतामध्ये खूप कार्य केलं. ती आयुष्यभर ब्रह्मचारिणी राहिली आणि स्वामीजींचं तिच्यावर खूप प्रेम होतं आणि स्वामीजींची ती एक मोठी भक्त होती. स्वामीजींच्या आदेशाप्रमाणे तिनं भारतामध्ये कार्य केलं, शाळा चालवली, सगळं खूप केलं. आणि स्वामीजींच्या वेदांतामुळे ती खूप प्रभावित झाली होती. जेव्हा तिचा मृत्यू आला, शेवटली वेळ आली, तेव्हा एक एक पडदा निघून जाऊ लागला आणि तिला आनंद होऊ लागला. आणि जेव्हा तिला ती अनुभूती झाली, शेवटली अनुभूती झाली स्वामीजींच्या कृपेनं, तेव्हा ती म्हणते की याचसाठी मी इतके वर्ष, इतके जन्म वाट बघत होते. ह्या अनुभूतीसाठीच मी इतके जन्म वाट बघत होते आणि ती अनुभूती तिला शेवटल्या क्षणी स्वामीजींनी करून दिली आणि ती आनंदाने देह सोडते आणि मुक्त झाली. म्हणजे बघा, शेवटल्या क्षणीसुद्धा जरी आपल्याला ती अनुभूती झाली तरी आपण मुक्त होऊन जातो. आणि तेव्हा तो आनंद मिळतो तेव्हा आपल्याला कळतं की किती जन्म आपण अज्ञानामध्ये घातलेले होते. तेव्हा कळतं, तोपर्यंत कळत नाही. पण इथे एक सिस्टर ख्रिस्टीन, तुकाराम महाराज ह्या सगळ्यांनी एवढ्या तपस्या केल्या, एवढे प्रयत्न केले. कशासाठी? शेवटला दिवस गोड व्हावा आणि हे जन्ममृत्यूचं बंधन आपलं तुटून पडावं, आपल्या आत्म्याचा आनंद प्राप्त व्हावा, मुक्तीचा आनंद लाभावा. यासाठीच तर हे जीव सगळे प्रयत्न करत आहे. जाणता अजाणता आपण त्या ध्येयाकडेच जात आहोत. पण आपण जाणून बुजून गेलो तर लवकर जाऊ शकतो. एक दिवस आपण पोचणार, पण हजारो वर्ष लागणार. म्हणून प्रयत्नपूर्वक आपण आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी खूप आतुर झालो पाहिजे, खूप व्याकुळता पाहिजे की नाही, मी माझं ध्येय लवकरात लवकर प्राप्त करून घेतलं पाहिजे. किती जन्म गेले, अनादि मायया सुप्तो यदा जीव प्रबुध्यते. कितीतरी जन्म गेले, आता हा जन्म तरी मी व्यर्थ गमवायला नको.
विवेकानंद सांगती गर्जुना, दुर्मिळ आहे मानव जीवन. आत्मस्वरूप घ्या रे जाणून, हीच असू द्या मनी कामना. जाग उठ मानवा, जाग उठ मानवा, जाणून घे स्वमहिमा. तर विवेकानंद आपल्याला गरजून सांगतात, स्वामी विवेकानंद आपल्याला सांगतात की अरे मनुष्य जीवन फार दुर्मिळ आहे. 84 लक्ष योन्यामध्ये एक योनी आहे आणि हा आनंद फक्त मनुष्य जन्मामध्येच प्राप्त होऊ शकतो. हे सगळे शास्त्र सांगतात, सगळे महापुरुष सांगतात, पण आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. आपण हा मनुष्य जन्म पशु पक्ष्यासारखं जीवन जगून व्यर्थ गमावतो. हे जीवन फक्त काही भोगासाठी नाही. भोगासाठी अनेक योन्या आहे ना, बाकी योन्यांमध्ये तर भोगच भोग आहे. तर ह्या योनीमध्ये मनुष्य जन्मामध्ये फक्त भोग घेणं हाच काही जीवनाचा उद्देश नाही. म्हणजे आपल्याला मूल्यवान रत्न मिळालं, पण आपण एक काचेचा तुकडा म्हणून त्याला फेकून दिलं. आपल्याला त्या रत्नाचं महत्त्वच कळलं नाही. तो हिरा आहे, हिरा मूल्यवान हिरा आहे, तुम्हाला दिला पण तुम्हाला पारख नाही आणि तुम्ही पशुपक्ष्यासारखं जीवन जगून हे अमूल्य जीवन गमावून बसले. उपयोग काय? आता ही एवढी सुवर्ण संधी आपल्याला लाभलेली आहे. ह्या मनुष्य जीवनाचं सार्थक करून घेतलं पाहिजे. पुन्हा जन्म मिळेल, मनुष्य जन्म मिळेल की नाही काही गॅरंटी नाही आहे. तेव्हा काहीतरी आपण असं केलं पाहिजे की ज्या जन्मामध्ये की जे पुढच्या जन्मात पण आपल्याला पुढे 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 घेऊन जाईल. पण मनुष्य कधीच भविष्याचा विचार करत नाही. त्याला फक्त वर्तमान दिसते आणि त्याला वाटते की आहे तेवढं पहिले आनंद करून घ्या, मेल्यानंतर काय होणार आहे कुणाला माहिती आहे. पण मेल्यानंतर तुम्ही जे केलेलं आहे तेच तुम्हाला परत मिळणार आहे. तुम्ही जे केलं भूतकाळामध्ये त्याचे परिणाम तुम्ही आहात आज. तुम्ही आज जे काय आहे ते भूतकाळाचे परिणाम आहे आणि आज तुम्ही जे काही कराल ते उद्याचे परिणाम होतील भविष्याचे. तेव्हा आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं भविष्य आपल्यालाच निर्माण करायचं आहे आणि म्हणून आपण नेहमी जाणून घेतलं पाहिजे की हे मनुष्य शरीर अतिशय दुर्मिळ आहे, त्याचा दुरुपयोग करू नये. हे विवेकानंद आपल्याला अनेकदा गरजून सांगतात. ते म्हणतात की अनेकदा मायेनं आपल्याला लुटलेलं आहे, तिनं आपल्याला गुलाम बनवलेला आहे. पण यावेळेस तुम्ही मायेच्या जाळ्यात अडकू नका. सिंहासारखे मायेचा पिंजरा तोडून बाहेर या. हे महापुरुष पुन्हा पुन्हा आपल्याला जागं करतात, तरीसुद्धा आपलं त्याकडे लक्ष जात नाही. म्हणून दुर्मिळ आहे मानव जीवन. आत्मस्वरूप घ्या रे जाणून, हीच असू द्या मनी कामना. आपल्याला या जन्मामध्ये आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे, स्वस्वरूप जाणून घ्यायचं आहे. हीच एकमात्र कामना मनात बाळगा. बाकीच्या सगळ्या जगाविषयीच्या कामना करून उपयोग काय? कारण सगळंच्या सगळं नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, क्षणिक आहे. हे तुम्ही ह्या जगाविषयी ज्या काही कामना करता त्या कामना पूर्ण झाल्या तरी सुख मिळत नाही. कारण त्या सुखासोबत दुःख पण तुम्हाला घ्यावंच लागतं. ह्या जगामध्ये केवळ सुख नाही आहे, सुख आणि दुःख दोन्ही घ्यावे लागतात. आणि शेवटी जी वस्तू तुम्हाला सुख देते तीच तुमच्या दुःखाचं कारण होऊ शकते. आज एखाद्याला मुलगा नसेल तर वाटते मला मुलगा झाला म्हणजे आनंद होईल. मुलगा होतो, आनंद झाला, पण शेवटी तोच मुलगा आईवडिलांना घराच्या बाहेर काढून देतो. आता तुम्हाला मुलगा पाहिजे होता, आता तुमच्या संपत्तीसाठी तुम्हाला घराच्या बाहेर हाकलून दिलं, तुमच्याकडून सगळं लिहून घेतलं. आता तोच मुलगा दुःखाचं कारण झाला ना. जे तुम्हाला वाटलं की सुखाचं कारण होईल ते दुःखाचं कारण झालं. त्यामुळे इथे सुख आणि दुःख दोनही राहणार, याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून ह्या जगाविषयी कामनाच करू नये. कारण ज्याविषयीची कामना कराल ती गोष्ट तुम्हाला दुःखच देऊन जाईल. ती गोष्ट शेवटी नष्ट होणार. कारण सगळंच नश्वर आहे आणि सगळं जर नश्वर आहे तर ती वस्तू तुमच्यापासून गेल्यानंतर तुम्हाला दुःखाला कारणीभूत व्हावं लागेल. समजा एखाद्याला मुलगा झाला आणि तो मुलगा वारला, आता मुलगा मेला याचं दुःख झालं ना.
जन्म झाला सुख झालं, पण गेला तर दुःख झालं. म्हणजे जी गोष्ट सुख देते तीच गोष्ट दुःख पण देते. पण आपली हे आसक्ती असते ना, आपण मी आणि माझ्या या बंधनामध्ये अडकलेलो असतो. त्यामुळे आपल्याला हे कळत नाही की ह्या जगात सगळंच काही नश्वर आहे. मी आणि माझं काहीच नाही आहे. मी आणि माझं म्हणण्यासारखं इथे काहीही नाही, काहीच आपलं नाही. आपण काही घेऊनही आलो नाही आणि काही घेऊनही जाणार नाही. आता हे सत्य आहे, पण माणसाला कळत नाही. आपण काय घेऊन आलो, तो खाली हात आलो, जाऊ तेव्हा खाली हातच जाऊ. मग या मधल्या काळामध्ये मी आणि माझ्यामध्ये कशाला अडकून पडायचं? हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं. एक घर आहे, 2 पाहिजे, 10 पाहिजे, पण सगळं इथेच सोडून जाणार. तुम्ही सोबत काय घेऊन जाणार? हेच तर कळत नाही ना. लोभामुळे मनुष्याला हेच कळत नाही. त्याच्या डोळ्यावर मायेचा पडदा आलेला असतो आणि म्हणून त्याला या जगामध्ये दुःख भोगावे लागते आणि आनंद स्वरूप असूनही त्याची त्याला जाणीव होत नाही. म्हणून स्वामीजी सांगतात की अरे मानवा, आता जागा हो, स्वतःचा महिमा जाणून घे. तू काही क्षुद्र जीव नाही, तू सर्वशक्तिमान आत्मा आहे, तू अनंत आहे, सगळं सुख तुझ्यामध्ये आहे, हे सगळं तुझं ऐश्वर आहे, हे तुझं वैभव आहे. तर ते वैभव जाणून घे, मुक्त हो आणि याच जन्मात मुक्त हो. हा संदेश स्वामीजींनी आपल्याला ह्या कवितेच्या माध्यमातून दिलेला आहे. तेव्हा आता आपण हे गाणं ऐकूया आणि त्यानंतर आजच्या चिंतनाला आपण विराम देऊ. जाग उठ मानवा, जाग उठ मानवा, जाग उठ मानवा, जाग उठ मानवा. जाणून घे स्वमहिमा, जाणून घे स्वमहिमा. जाग उठ मानवा, जाग उठ मानवा, जाग उठ मानवा, जाग उठ मानवा. जाणून घे स्वमहिमा, जाणून घे स्वमहिमा. जाग उठ मानवा, जाग उठ मानवा. दुर्बल होनी कारण तोसी अनंत शक्ती तुझ्या अंतरी. दुर्बल होनी कारण तोसी अनंत शक्ती तुझ्या अंतरी. देह नसे मी चेतन आत्मा, देह नसे मी चेतन आत्मा, असा विश्वास असू दे मला. जाणून घे स्वमहिमा, जाणून घे स्वमहिमा. जाग उठ मानवा, जाग उठ मानवा. जाणून घे स्वमहिमा, जाणून घे स्वमहिमा. जाग उठ मानवा, जाग उठ मानवा. पापी तापी हीन दीन मी, ऐसा भाव तुझे सोडूनी. पापी तापी हीन दीन मी, ऐसा भाव तुझे सोडूनी. ऐसा भाव तुझे सोडूनी. अमृताचा मी अधिकारी, अमृताचा मी अधिकारी. ऐसा भाव जागू दे मना. जाणून घे स्वमहिमा, जाणून घे स्वमहिमा. जाग उठ मानवा, जाग उठ मानवा. जाणून घे स्वमहिमा, जाणून घे स्वमहिमा. जाग उठ मानवा, जाग उठ मानवा. जन्म
मृत्यू शोक ताप देह मनाला करती बाधित मनाला करती बाधित देह मनाला करती बाधित जन्म मृत्यू शोक ताप देह मनाला करती बाधित मी आत्मा आनंद स्वरूप मी आत्मा आनंद स्वरूप हेची स्मरण असू दे मना जाणून घे स्वमहिमा जाणून घे स्वमहिमा जाग उठ मानवा जाग उठ मानवा जाणून घे स्वमहिमा जाणून घे स्वमहिमा जाग उठ मानवा जाग उठ मानवा विवेकानंद सांगती गरजून दुर्मिळ आहे मानव जीवन विवेकानंद सांगती गरजून दुर्मिळ आहे मानव जीवन दुर्मिळ आहे मानव जीवन दुर्मिळ आहे मानव जीवन आत्मस्वरूप घ्या रे जाणून आत्मस्वरूप घ्या रे जाणून हीच असू द्या मनी कामना जाणून घे स्वमहिमा जाणून घे स्वमहिमा जाग उठ मानवा जाग उठ मानवा जाणून घे स्वमहिमा जाणून घे स्वमहिमा जाग उठ मानवा जाग उठ मानवा ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु।